श्रीराम. मैत्रेय मुनी म्हणाले की असं आहे की भगवंताची माया जी आहे ही माया अशी आहे की ती माया आहे असं वाटतच नाही आपल्याला. आपल्याला सगळं असं वाटतं की हे जे आहे ते सगळं बरोबर आणि हेच बरोबर आहे, इतर गोष्टीच मायात आहे असं वाटत असतं. इतकी ती बेमालूम आहे. या मायेला ओळखणं कठीण आहे. या मायेतून बाहेर पडणं हे खूप कठीण आहे. जशी आपली मनुष्याची सावली आपल्याबरोबर असते तशी भगवंताची मायासुद्धा जी आहे ती सतत आपल्याबरोबर असते. आणि भगवंताच्या जोडीला भगवंताची माया पहिल्यांदा आपल्याला आहे ती दिसते किंवा त्याच्याशी आपल्याला पहिला सामना करावा लागतो, हेही लक्षात ठेव. अशा प्रकारे त्यांनी भरपूर काही त्यांना सांगितलं आणि म्हणाले की या मायेतून बाहेर येणं हे सगळ्यात कठीण भाग आहे. आणि त्या मायेतून बाहेर येण्यासाठी अर्थात आपल्याला जो काही मार्ग आपल्याला सांगितलेला असतो गुरूंनी, त्या मार्गे आपण वाटचाल केली पाहिजे. आणि वाटचाल करत असताना अर्थात आपण अतिशय निश्चयपूर्वक अतिशय सातत्याने असं हे सगळं केलं पाहिजे. जर आपण असं सातत्याने आणि निश्चयाने केलं तरच आपण यातून पुढे जाऊ शकतो. त्यांनी हेही सांगितलं की ज्ञान जे आहे त्याला अंत नाही आहे. ज्ञान किती मिळू शकेल तेवढं कमीच आहे. पुण्य मिळवण्यासाठी अनेक भाग आहेत. तुम्हाला यज्ञ करता येतं, याग करता येतात, तपश्चर्या करता येते, अनेक भाग आहेत. त्या अनेक मार्गाने तुम्हाला जे आहे हे प्रगती करता येते. परंतु तरीसुद्धा त्यातल्या त्यात सर्वात सोपा भाग म्हणजे अर्थात भक्ती मार्ग आहे. या मार्गाने जर आपण गेलो तर आपली प्रगती लवकर होते. अशा प्रकारे भरपूर उपदेश जो आहे तो मैत्रेय मुनी जे आहेत ते विदुराला करत होते. हे सगळं आपण आधीच्या भागामध्ये बघितलं. आता पुढे सुद्धा आणखीन काय त्यांचं संभाषण झालं किंवा काय उपदेश त्यातून पुढे आला हे आपण आजच्या भागात ऐकूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम. त्यांनी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं हेही सांगितलं की तू माझ्याकडे आला आहेस विदुरा, पण खरं पाहिलं तर तू स्वतःसुद्धा काही कमी नाही आहेस. तू तर यमराजाचाच अवतार आहेस. मूळ तू यमराजाच होतास, परंतु काही शाप मिळाल्यामुळे तुला पृथ्वीवर यावं लागलं आणि तू हे सगळं जे आहे ते माझ्याकडे आलं आहेस. त्यामुळे तुला हे ज्ञान देताना मला आनंदच आहे, खूपच आनंद आहे. आणि मग त्यांनी सांगितलं त्यांना की ब्रह्मदेवाची उत्पत्ती अर्थात भगवंतांनी पहिली केली. सर्वप्रथम जो आहे तो उत्पन्न झाला असेल तर ब्रह्मदेव उत्पन्न झाले. अर्थात ब्रह्मदेव कसे उत्पन्न झाले तर ब्रह्मदेव हे भगवंताच्या अर्थात नाभीतून बाहेर आले. हे तर आपण चित्रात बघितलंच आहे की भगवंताच्या नाभीमधून एक अशी मेखला निघाली किंवा दोरी निघाली ज्याच्यामध्ये किंवा देठ होतं असं म्हणायला हरकत नाही कमळाचं, की त्या देठाच्या वरती जे कमळ होतं त्या कमळामध्ये हे ब्रह्मदेव बसलेले होते. आणि अशा प्रकारे ब्रह्मदेव हे प्रगट झाले. सर्वप्रथम त्यांची निर्मिती भगवंतानी केली. ब्रह्मदेव जेव्हा उत्पन्न झाले तेव्हा ब्रह्मदेवाने बघितलं, डोळे उघडले. आता कुठेही व्यक्ती जेव्हा पहिल्यांदा जगात येते डोळे उघडून बघतोच मनुष्य की काय चाललं आहे. अर्थात आपल्या वयाप्रमाणे आपल्याला काय कमी अधिक समजत असतं. पशुपक्ष्यांना थोडं लवकर समजतं कारण काय त्यांचं सगळं फास्ट असतं आपल्यापेक्षा. गाईचं वासरू काही तासामध्ये उभं राहतं, बरोबर आहे? तास पण नाही बघा, ते लगेच उभं राहतं. जन्म झाल्या आपल्याला किती वर्ष लागतात उभं राहायला सांगा? आपण लोळतच असतो जमिनीवर कित्येक वर्ष. हळूहळू रांगायला लागतो, हळूहळू उभं राहायला लागतो, आपल्याला भरपूर वेळ लागतो. परंतु असं पशुपक्ष्यांच्या बाबतीत घडत नाही. त्यांची प्रगती काही बाबतीत फास्ट आहे. अर्थात काही बाबतीत फास्ट आहे, काही बाबतीत स्लो आहे. सगळ्या सारख्या गोष्टी दिलेल्या नाही आहेत. प्रत्येकाला काही गोष्टी अधिक दिल्यात, काही उणे दिल्यात. ब्रह्मदेवाने सुद्धा ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाल्यावर ब्रह्मदेव जेव्हा बाहेर आले, जेव्हा कमळावर बसले होते, त्यालाही हे समजत नव्हतं की मी कुठे आलो आहे, मी कोण आहे हेही त्यांना समजत नव्हतं. मी कोण आहे, कशासाठी आलो आहे आणि मी कुठे आहे हे त्यांना काही समजत नव्हतं. त्यांनी बराच विचार केला की आपण हे शोधायला पाहिजे.
आणि अर्थात त्यांनी त्यांच्या प्रकारे तो शोधण्याचा प्रयत्न केला. अतिशय जसं सामान्य मनुष्य करतो तसाच थोडासा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी विचार केला की आपण या कमळावरती बसलो आहोत आणि या कमळाचं जे धागा आहे खाली, तो खाली गेला तर आपण तिथून खाली जाऊन बघूया कुठे काय आहे, समजेल आपल्याला काहीतरी. आणि म्हणून ब्रह्मदेव बाहेर आले आणि त्या देठावरून ते खाली गेले, भगवंताच्या नाभीकडे गेले. तिथे गेले परंतु त्यांना काहीच दिसलं नाही. सगळीकडे त्यांना फक्त अंधार दिसत होता. कमलाच्या बाहेर सुद्धा जेव्हा त्यांनी पहिल्यांदा बघितलं त्यांना काही समजलं नाही. सगळीकडे अंधार, काहीच दिसत नव्हतं त्यांना. आणि म्हणून ते त्या देठावरून खाली गेले, भगवंताच्या नाभीकडे गेले. तिथे त्यांनी प्रवेश केला पण तिथेही त्यांना काय समजलं नाही. त्यांना समजेना की काय प्रकार आहे, आपण कुठे आलो आहोत, कशासाठी आलो आहोत आणि हा प्रकार काय आहे त्याला काहीही समजलं नाही. अर्थात आपल्या मनुष्याची पण हीच अवस्था असते नाही का. मनुष्याची अर्थात अवस्था जी आहे ते आपल्याला त्याचं ज्ञान आपला जन्म झाल्यानंतरच थोडंफार नंतर होतं, सुरुवातीला तर होत नाही. परंतु असं म्हणलंच आहे ना की जेव्हा आतमध्ये असतो आपण आईच्या पोटात तेव्हा थोडं ज्ञान असतं आपल्याकडे. आतमध्ये असताना आपल्याला माहीत असतं, परंतु बाहेर आल्यावर सगळं ज्ञान आपलं निघून जातं. ज्या क्षणी आपण बाहेर येतो आणि इथला वातावरणाचा स्पर्श होतो, दुसऱ्या क्षणी आपण सगळं विसरून जातो आणि विचारत असतं कोहम कोहम. त्याच्या आधी सोहम सोहम म्हणतो. पण ते गर्भामध्ये असताना, गर्भात असताना ज्ञान आपल्याकडे असतं, आपल्याला ते लक्षात असतं. पण पुढे बाहेर आल्यावरती कलियुगाचा महिमा आहे की कलियुगाचा स्पर्श जेव्हा आईच्या पोटातून आपण बाहेर येतो, दुसऱ्या क्षणी या कलियुगाचा जो आहे असर त्याच्यावर होतो आणि मनुष्य सगळं विसरून जातं. सगळं ज्ञान त्याचं सगळं नष्ट होतं आणि ते ज्ञान परत मिळवावं लागतं. असं सगळं होतच असतं. ब्रह्मदेवाला सुद्धा काहीच समजत नव्हतं आणि त्यांनी खूप प्रयत्न केला. सगळीकडे डोळे फाडून फाडून बघितलं की एवढा अंधार आहे, काहीतरी दिसेल. त्याला 4 तोंड होती, 4ही दिशेला त्यांनी ती फिरून बघितली की बाबा काय आहे, इथे नाही, इथे काही दिसतंय, काही नाही. वारा सगळीकडे होता प्रचंड आणि अर्थात पाणी प्रचंड उसळत होतं. कारण भगवंत जे आहेत ते अर्थात आपल्याला माहिती आहे की शेषशय्या केली होती क्षीरसागरामध्ये, त्या अर्थात समुद्रामध्ये त्यांनी शयन केलं होतं. त्यामुळे सगळीकडे जे आहे ते प्रचंड पाणी होतं, वाऱ्याचा झोत होता आणि पाण्याचे तरंग प्रचंड होते. पण त्यांना काही समजत नव्हतं की कसला आवाज आहे आणि कसलं पाणी आणि कुठे काय, काही समजलं नाही. मग त्यांनी विचार केला की आता काय करावं आणि त्यावेळेस त्यांना तप करावं अशा प्रकारचे शब्द ऐकू आले किंवा त्यांना अशी अंतस्फूर्ती आली की आपण तप केलं पाहिजे. आणि मग त्याने अर्थात जे आहे त्याच जागी बसून त्यांनी विचार केला की आता आपण काय इकडे तिकडे जाऊन काय होणार नाही, हे सगळं करून बघितलं. आता तप हा शब्द आपल्याला ऐकू आला म्हणजे नक्कीच ज्याने कोणी आपल्याला निर्मिती केली आहे त्यानेच आपल्याला हे काहीतरी रस्ता दाखवलेला आहे, तेव्हा आपण त्या प्रकारे करून बघूया. आणि मग त्याने ही तपश्चर्या केली, भरपूर वर्ष तपश्चर्या केली. आणि भरपूर वर्ष जेव्हा त्यांनी तपश्चर्या केली त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या अंतःकरणामध्येच त्यांना सगळं दिसलं, बाहेर बघायची गरज लागली नाही. अंतःकरणामध्ये जणू एखादा आपण कधी कधी बघतो की आपण झोपेत असताना कधी कधी आपल्याला स्वप्न दिसतं, स्वप्नामध्ये आपण अनेक गोष्टी बघतो, चित्रपटासारख्या दिसतात नाही का अनेक गोष्टी. अर्थात आपण जे बघतो ते बरेचसे आपल्या ध्यानात असतं तेच मनामध्ये असतं, तेच दिसत असतं बऱ्याचदा. त्यामुळे अशा दिव्य गोष्टी आपल्याला सहसा दिसत नाहीत. फार कमी वेळा आपल्याला दिव्य गोष्टी दिसतात, पण दिव्य गोष्टी पण दिसू शकतात, नाही असं नाही, पण नाही दिसत बऱ्याच वेळा. परंतु ब्रह्मदेवाच्या बाबतीत पण असंच घडलं. ब्रह्मदेवाने जेव्हा भगवंताची तपश्चर्या केली तेव्हा तपश्चर्या केल्यानंतर त्यांना त्यांच्या अंतःकरणामध्येच असं सगळं दिसलं. अंतःकरण प्रकाशित झालं, जणू काही तो सिनेमाचा पडदा अशा प्रकारे तिथे प्रकाश पसरला. आणि मग त्यांना पहिलं दृश्य काय दिसलं असेल की प्रचंड अथांग असा समुद्र आहे, अर्थात क्षीरसागर आहे, बरोबर. आणि या समुद्रामध्ये शेषनाग जो आहे, या शेषनागाच्या शरीरावर शय्या केली आहे भगवंतानी, हे त्यांना दिसलं. पण हे कुठे दिसलं? त्यांना त्यांच्या अंतःकरणातच दिसलं. भगवंताला त्यांनी त्यांच्या अंतःकरणात बघितलं. आणि मग त्यांना ते सगळं दृश्य दिसलं जे आपण
नेहमी फोटोमध्ये बघतो की कसे भगवंत हे शेषशय्येवरती पहुडलेले आहेत. अथांग असं समुद्र आहे. ब्रह्मदेव त्याच्या अर्थात नाभीमधून बाहेर आलेले आहेत. पायाशी लक्ष्मी बसली आहे. हे सगळं आपण दृश्य बघितलेलं असतं फोटोमध्ये. आणि ते सगळं त्यांना दिसायला लागलं. आणि हे केवळ त्यांना तपश्चर्या केल्यावर दिसायला लागलं. बघा, ह्यातून घेण्याचा भाग एक महत्त्वाचा आहे की ब्रह्मदेवांना सुद्धा बाहेर जाऊन जेव्हा ते भटकून आले तेव्हा त्यांना काही दिसलं नाही. पण जेव्हा त्यांनी तपश्चर्या केली तेव्हा त्यांना बसल्या जागी सगळं ज्ञान झालं. याचाच अर्थ काय आहे की परमेश्वर माझ्या अंतःकरणामध्ये आहे, हा त्याचा अर्थ आहे की नाही. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राधिका. हे जे गाणं आहे किंवा अनेक संतसुद्धा म्हणतात की तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे, तुमचा ईश्वर तुमच्या पाशीच आहे. पण त्याच्यासाठी तुमची तेवढी तपश्चर्या झाली पाहिजे. तुका सांगे मूढ जना देवदेही का पाहिना, असं तुकाराम महाराज म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे अंतःकरणामध्ये आपल्या आहेच आहे, पण ब्रह्मदेवासारखी ना सही पण थोडीफार तरी आपण तपश्चर्या किंवा उपासना काहीतरी केली पाहिजे ना. तर काही अंशी जरी दिसला तरी काय वाईट आहे. पूर्ण अगदी काही लख्ख जसा ब्रह्मदेवाला दिसलं तसं आपल्याला दिसेल असं काही जरुरी नाही आहे. परंतु काही अंशी तरी आपल्याला दिसू शकेल ना. पण त्याच्यासाठी ब्रह्मदेवाचा हा आदर्श आपण घेतला पाहिजे की ब्रह्मदेवाला सुद्धा तपश्चर्या करावी लागली. पण केल्यावर त्याला सगळं एकाच जागी तिथे बसल्या जागी सगळं हे दृश्य दिसलं. म्हणजे परमेश्वराचा साक्षात्कार त्याला घडला असं म्हणायला हरकत नाही. त्याला भगवंताचं सगुण साकार रूप जे आहे हे अतिशय स्पष्टपणे दिसलं. जे आपल्याला ऐकून माहीत आहे की पितांबर पिवळा मस्तपैकी नेसलेला आहे, डोक्यावरती सुवर्ण मुकुट आहे, गळ्यात वैजयंती माळा आहेत, छातीवर त्याच्या श्रीवत्स चिन्ह आहे, सगळ्या त्याच्या ज्या खुणा आहेत आणि अर्थात चारी हातामध्ये चार त्याच्या नेहमीप्रमाणे आयुध आहेत, शंख चक्र गदा पद्म आहे, पायाशी लक्ष्मी बसलेली आहे आणि अर्थात भगवंत आराम करतायत शेषशय्येवर. शेषनाग जो आहे ज्याला हजारो जे आहेत ती मस्तकं आहेत, हजारो मस्तकं असलेला हा शेषनाग आहे, साधा नाही हा. आणि असा हा शेषनाग आहे, याच्यावरती छान लीलया शय्या करतायत भगवंत. आणि अर्थात शेषनाग सुद्धा कुठे आहे तर क्षीरसागरामध्ये आहे. आणि क्षीरसागरामध्ये म्हणजे या समुद्रामध्ये अर्थात प्रचंड पाणी असणारा ज्याचा सतत आवाज येतो आहे, ते उडतं आहे, प्रचंड वारा सुटलेला आहे. हे सगळं त्यांना तेव्हा दिसलं अंतःकरणामध्ये. सगळं ज्ञान त्याला हे जे आहे भगवंताविषयीचं हे त्यांना एका जागी मिळालं. म्हणून आपण सुद्धा थोडे एका जागी बसायला पाहिजे आणि थोडंसं जे आहे ते उपासना म्हणा, जप म्हणा, ध्यान म्हणा, जे काही असेल ते थोडंसं बसून करण्याला खूप महत्त्व आहे. हे आपण यातून घेण्याचा भाग आहे की जे काही दिवसभर तुम्हाला उपासना करायची जरूर करा, तुमच्या पद्धतीने करा, तुम्हाला आवडते तशी करा. परंतु बसून जे आहे एकाग्र चित्ताने मौनामध्ये उपासना करण्याला सर्वाधिक महत्त्व आहे. आपल्याला सर्वाधिक आवड असते ती कुठली आवड असते तर आपल्याला नेहमी वैखरी उपासनेची आवड असते जनरली. परंतु ती करायला हरकत नाहीच आहे, जरूर करायला पाहिजे. परंतु त्याच्या जोडीला मौन उपासना, मौन जप, मौन ध्यान करणं हे तितकंच आवश्यक आहे. हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि तोच त्याने केला आणि म्हणून त्यांना हे सगळं ज्ञान झालं. ब्रह्मदेवानं तर भगवंताचं ज्ञान झालं. म्हणजे त्यांनी बघितलं ॲटलिस्ट की भगवंत काय आहेत, मी कुठून आलो आहे, कसं आलो, बऱ्याच गोष्टी त्यांना समजल्या. तरी पण त्यांना भगवंताशी काय बोलणं नव्हतं झालं, फक्त भगवंत दिसले होते. आणि म्हणून त्याने विचार केला की हे सगळं ठीक आहे, एवढं मला मिळालं, पण हे काय माझी पहिली पायरी आहे. त्यांचं दर्शन घडलं ठीक आहे, मोठीच गोष्ट आहे, परंतु अजून मला बाकी काहीच माहीत नाही अजून. आणि मुख्य म्हणजे भगवंत अजून बोललेत कुठे, भगवंत तर निद्रिस्त आहेत. मग काय केलं पाहिजे, त्याच्या पुढे जाऊन अजून काहीतरी करायला पाहिजे. आता भगवंताची आपण स्तुती करूया. आता भगवंत मला दिसत आहेत समोर, समोर दिसल्यावर त्यांची स्तुती करायला हरकत नाही. दिसत नव्हते तेव्हा मी ध्यानात बसलो, बा आता मला मौन तोडायला हरकत नाही.
आणि मग त्यांनी भगवंताची स्तुती केली, भरपूर स्तुती केली त्यांना जशी जमेल तशी. ते म्हणाले, भगवंता मी तर तुझ्या चरणाशी आलोय शरण. त्याचं कारण म्हणजे अर्थात एकच आहे की मला जे काही काम तुमच्याकडून आलं आहे ते करण्यासाठी मला शक्ती पाहिजे. आणि तुमच्याकडून जोपर्यंत आशीर्वाद प्राप्त होत नाही तोपर्यंत मी कोणीच काय करू शकत नाही. आता लोकसुद्धा तुमची उपासना करतात, नाही असं नाही, परंतु त्या उपासना करत असताना त्यांचा बराचसा भाग जो आहे तो संसारातल्या मागण्यामध्येच जातो. संसारातल्या मागण्यास ते बरेचशा मागत असतात. त्यामुळे उपासनेसाठी त्यांचं पुण्य फार कमी राहतं शिल्लक. बहुसंख्य भाग जो आहे तो संसारामध्येच त्यांचा खर्च होतो. अर्थात त्यामुळे त्यांना जे खरं ज्ञान आहे ते म्हणून होत नाही, कारण ते पुण्य पुरेसं नसतं गोष्टींचं ज्ञान होण्यासाठी. पुण्य जास्त पाहिजे त्याच्यासाठी. आता काही लोकांना हे ऐकून नक्कीच माहीत असतं की संसारामध्ये आसक्ती ठेवू नये, हा सगळा भाग जो आहे तो वरवरचा आहे, हे आपल्या काही कामी येणार नाही, हे सगळं घेऊन जायचं नाही आहे, हे सगळं माहीत असतं. तरी पण ते ऐकतात, त्यांच्यावर थोडा असर्प होतो, नाही असं नाही. पण नंतर असं गंमत होते की हे समजलं तरी पण आपण संसारी आहोत आणि मुख्य म्हणजे आपल्या सर्व प्रारब्धाच्या कर्माची फळं पण आपल्याला भोगायची आहेत ना. आणि ती बहुसंख्य फळं आपल्याला अर्थात संसारामध्येच भोगायची आहेत. त्यामुळे संसार करणंसुद्धा अनिवार्यच आहे, तो करावाच लागतो. आणि संसार करताना अनेक कर्म करावे लागतात. संसार करत असताना अनेक कर्म करावी लागतात. आणि ती कर्म करत असताना अर्थात एका कर्मातून दुसरं कर्म निर्माण होतं. एक कर्म पुरं करत असताना दुसरी वासना निर्माण होते आणि अजून काही कर्म होतात. अशा प्रकारे हे दुष्टचक्र जे आहे ते संपत नाही. आणि त्यामुळे जे आहे ते मूळ ज्ञान मिळवण्याकडे आपल्याला वेळच मिळत नाही, कारण आपण कर्मामध्ये गुंतत जातो. कारण हा आपला भोग पण आहे, हाही एक भाग आहे. तर हे भगवंत असं सगळं मानवाच्या बाबतीत असं घडतंच आहे, नाही सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. मानव कशाला, मानवाचं उदाहरण आहे. परंतु सगळे जे पशु पक्षी जे काही सगळी लोक आहेत या सर्वांच्या बाबतीत असंच घडतं. पशुपक्ष्यांचं तर काय सोडूनच द्या, त्यांना तर काही ज्ञान पण नसतं, कारण त्यांची योनीच वेगळ्या प्रकारची आहे. परंतु मनुष्य जो आहे ज्याच्याकडे थोडंसं ज्ञान असतं, किंबहुना ब्रह्मदेवाने सृष्टी जेव्हा निर्माण केली तेव्हा सर्वात शेवटी मानवाला निर्माण केलं. लक्षात ठेवा, सगळे बाकी लोक त्यांनी निर्माण केले पण मानवाला निर्माण नव्हतं केलं. आणि जेव्हा मानवाला निर्माण नाही केलं तेव्हा भगवंत म्हणाला, अरे हे सगळं तू केलंच ठीक आहे, पण ह्याचा काही फायदा नाही. हे मला असं वाटतं की तू मानवाला जोपर्यंत निर्माण करत नाहीस तोपर्यंत काय फायदा आहे या सगळ्या गोष्टीचा, मला याचा काही फायदा नाही. कारण मानव योनी ही एकच योनी अशी असेल की जिला खरं ज्ञान होईल आणि मग ती मुक्त होईल या गोष्टीतून. बाकी लोक होऊ शकत नाहीत. एवढे जे जीव तू निर्माण केलेस, जलजीव असतील किंवा पशु असतील, पक्षी असतील, काय नाही केलंस तू, सगळे आहे. पण या सर्वांमध्ये कोणालाही मुक्ती मिळणार नाही हे नक्की आहे, पण मानवाला मिळू शकते. मानव योनीत जर ते आले तर त्यांना मिळू शकते, पण तू मानव योनीची निर्मितीच नाही केलीस. म्हणून ती तू कर, ती करण्याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून मानवावरती असा विचार केला तर भगवंत थोडेसे खुश आहेत, हेही लक्षात ठेवा. की ते म्हणतात की हाच एक भाग असा आहे जीवाचा की जो मला थोडाफार समजू शकतो. आणि हाच जो भाग आहे की याच मार्गातून इतर सगळे जे पशु आहेत ते आज नाही उद्या मुक्त होऊ शकतात. म्हणून मानव योनीला फार महत्त्व आहे. आणि म्हणून मानव योनीची निर्मिती शेवटी ब्रह्मदेवाला करावी लागली, पण आधी त्यांनी केली नव्हती. अर्थात हे सगळं ज्याला भगवंतांनी सांगितलं त्या प्रकारेच केलं. परंतु भगवंतांची स्तुती मात्र त्याने खूप केली. तो म्हणाला, भगवंता बघा, तुम्ही सर्व जीवांना निर्माण तुम्हीच खरं पाहिलं तर केलं, कारण मी फक्त कारणीभूत आहे. वास्तविक पाहता आपणच मूल पुरुष आहात. आपल्यापासून सर्व उत्पन्न झाले, बाकीचे सगळे नंतर हळूहळू होतीलच उत्पन्न. आणि प्रत्येकाचं आयुष्य पण आपण जे आहे ते ठरवलेलं आहे की कोण किती कालावधी झाला, रॅन्डमली. अर्थात जसं आपण म्हणतो प्राणी किती वर्ष जगतात बाबा, काही प्राणी 10 वर्ष जगतात, काही 5 वर्ष जगतात, काही 20 वर्ष जगतात. वेगवेगळे किडे मुंगी जीव प्रत्येकाचा आयुष्याचा स्पॅन ठरलेला आहे अंदाजे.
तसं मानवाचं पण आहे. अंदाजे 100 वर्षे पकडलेले आहेत, प्लस मायनस होत राहतं, परंतु अंदाजे पकडलेले आहेत. असं प्रत्येकाला आपण त्यांचं जे जीवाचा वेळ आपण ठरवलेला आहे, किती वेळ त्यांनी राहावं, तसं माझा पण आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा हा काळ जो आहे तो लागू आहे. 2 परार्ध असा त्याचा वेळ आहे. अर्थात ते करोडो वर्ष, करोडो पण नाही, अब्जावधी वर्ष. त्याचं कॅल्क्युलेशन करणं कठीण आहे, कारण ब्रह्मदेवाचे एक रात्र म्हणजे सुद्धा आपल्या हजारो वर्ष होतात. त्यामुळे ब्रह्मदेवाचे 2 परार्ध म्हणजे किती वर्ष, ह्याचं कॅल्क्युलेशन करायला आपल्याला 15 मिनटं लागतील. तो कधीतरी आपण करू, वेळ असेल तेव्हा. आज नको करूया. पण खेळण्याचा आणि महत्त्वाचा भाग हा आहे की ब्रह्मदेवाचं आयुष्यसुद्धा अधोरेखित केलेलं आहे की 2 परार्ध इतकंच ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. म्हणून ब्रह्मदेवाचा फोटो बघितला तर त्याला आपल्याला दिसेल की तो ब्रह्मदेव हा म्हातारा दिसतो. बघा, ब्रह्मदेवाला दाढी वगैरे दाखवतात आणि ब्रह्मदेव म्हणजे वयस्कर दाखवला. आता मला सांगा, वयस्कर कसा झाला? जर अजरामर असतील तर त्याला जरा यायला नाही पाहिजे ना. पृथ्वत्व म्हणजे जरा आली. अजरामर असेल तर मृत्यू येत नाही आणि जराही येत नाही, पण जरा दिसते ना. ब्रह्मदेवाच्या चित्रामध्ये ब्रह्मदेव वृद्धच दिसतात. म्हणजे याचा अर्थ काय की जरा आली, याचा अर्थ मृत्यू पण येणारच. म्हणजे लाईफ स्पॅन इज फिक्स्ड. आणि ते भागवतात पण त्यांनी सांगितलं. आणि ब्रह्मदेव स्वतः म्हणतात की मला माहिती आहे की माझं 2 परार्ध इतकं आयुष्य आहे, मला ही मर्यादा आहे. त्यामुळे मी सुद्धा निर्मिती केलेल्या प्रत्येक जीवाला ही मर्यादा ठेवलीच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये खेद वाटायची गरज नाही. कोणी असं म्हणू नये काय आहे माझं आयुष्य आहे, किती कमी आहे. अहो, ज्यांनी निर्मिती केली त्याला पण मर्यादा दिली आहे, तर आपण काय चीज आहोत? एक भगवंत सोडला तर बाकी सर्वांना आयुष्य मर्यादा भगवंताने ठेवलेली आहे. प्रत्येकाला सांगितलं की तू किती वर्ष जगशील, ही आखूनच दिलेली आहे लाईन भगवंताने. आणि ब्रह्मदेव पण तेच म्हणतात की मी काय तुझी स्तुती करणार, मला काय समजते, माझा स्वतःचाच वेळ फक्त 2 परार्ध इतका आहे. तेव्हा आपणच माझ्यावर कृपा करा. आणि आपलं लौकिक आहेच की जो मनुष्य आपल्या चरणी शरण येतो त्याच्यावर आपण कृपा करता, हे तर नक्कीच आहे. भगवंत अतिशय पटकन प्रसन्न व्हायची इच्छा असेल तर शरण जाताना बस. प्रतवैकल्याने वेळ लागतो. प्रतवैकल्याने प्रसन्न होतो थोडाफार, पण काही टक्के होतो. आपल्याला कधी कधी असं वाटतं की मी अमकं व्रत केल्यावर मला अमकी कामना पूर्ण झाली. अनेक व्रतांनी हे होतं, ही फॅक्ट आहे. अनेक व्रतवैकल्य आहेत, अनेक देवतांची पण आहेत, हे अगदी बरोबरच आहे. त्याच्याने नक्कीच आपली मनोकामना पूर्ण होऊ शकते, ह्यात शंकाच नाही आहे. परंतु ते करणं म्हणजे आपण एक छोटासा, अतिशय छोटासा भाग फक्त मिळवलेला आहे. आणि आपल्याला वाटतं अरे मी हे व्रत केलं, मी इतके दिवस उपवास केला, मी अशा प्रकारे हे व्रत केलं आणि त्याप्रमाणे माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली, म्हणजे मी भगवंताचा किती आवडीचा भक्त बनलो. की मी मनात समजा इच्छा ठेवली की मला एक फ्लॅट विकत घ्यायचा आहे आणि हा फ्लॅट घेण्यासाठी मी अमकी पूजा करीन, किंवा मी अमक्या प्रकारे देवाची उपासना करीन, अमक्या वस्तू दररोज वाहीन, अमक्या वस्तू झाल्यावर तुला अर्पण करीन. हे सगळं मी बोललेलो आहे. आणि हे सगळं बोलून मी त्या प्रकारे सगळं करतो आहे. आणि नंतर ते झाल्यावर मला तसं फळ मिळालं तर मला वाटणार माझ्यासारखा भक्त कोण आहे. मी भगवंताला प्रार्थना केली, मी तुझं अशी भक्ती करीन, असं व्रत करीन, तू मला असं दे. आणि भगवंताने मला दिलं म्हणजे भगवंत माझा ऐकतो असं नाही. असं करण्यामध्ये तुम्ही भगवंताचे सर्वात लहान भक्त आहेत, मी तर असं म्हणेन. भगवंताचे आवडते भक्त नाही. तुम्ही त्याला अतिशय क्षुद्र गोष्ट मागितली आणि ती त्यांनी तुम्हाला दिली, विषय संपला. भगवंताकडे तुमची क्रेडिट संपली. तुम्ही असं समजू नका की माझी खूप क्रेडिट निर्माण झाली. नाही, मागितलं त्याचं त्यांनी देऊन टाकलं. माझी भक्ती केलीत ना, काय मागितलं आहे, मला फ्लॅट पाहिजे, दिला, घेऊन जा. पण परत तुझी पाठी कोरी केलेली आहे, लक्षात ठेव. तुझ्या पाठीवरती तू म्हणशील देवा माझी तुझी ओळख आहे, मी तुझं व्रत केलेलं, तू मला अमकं दिलंस, मी तुला अमकं दिलं. नाही, तो विषय संपला. आता परत पाठी जी आहे तुझी कोरी केलेली आहे, परत ABCD लिहायचं आहे, अ आ इ ई. हे आपल्याला माहीत नसतं आणि आपण म्हणतो की मी तर किती भक्त आहे भगवंताचा, कितीतरी गोष्टी मी करतो. असं नाही. आणि ब्रह्मदेव पण तेच म्हणतोय की असं नाही आहे, परंतु हे ज्ञान लोकांना नाही आहे.
अनफॉर्च्युनेटली किंवा आपल्या भाषेत अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने हे नेमकं ज्ञान आपल्याला नसतं. वास्तविक पाहता आपण जर भगवंताच्या चरणी शरण आलो तर भगवंत लगेच प्रसन्न होईल. कुठलेही व्रतवैकल्य पण करायची गरज नाही. हे ब्रह्मदेव सांगतात की फक्त आपल्या चरणी शरण आलं तरी पण आपण प्रसन्न होऊ शकता. परंतु हे फार कमी लोकांना समजतं. पण मला अर्थात ही गोष्ट माहिती आहे की आपल्या चरणी जर शरण आलेल्या व्यक्तीला आपण कधीही अंतर देणार नाही याची मला खात्री आहे. आणि म्हणून मी आपल्या चरणी शरणच आलो की आपण मला बुद्धी द्यावी चांगली, आणि अजून काही गोष्टी ज्या मला करायच्या आहेत आपल्या आज्ञेप्रमाणे त्या करण्यासाठी अर्थात आपला आशीर्वाद आपण मला द्या. मी आपल्या चरणी शरण आलेलो आहे. मला काही ज्ञान नाही आहे, स्तुती करण्याचं पण ज्ञान माझ्याकडे नाही आहे. तेव्हा तुम्ही माझ्यावर कृपा करा. अशा प्रकारे भगवंताची खूप अगदी आळवून ते स्तुती करतायत भगवंताची ब्रह्मदेव, की माझ्यावर प्रसन्न व्हा, माझ्यावर कृपा करा, माझ्यावर प्रसन्न व्हा. अशी खूप त्यांनी आळवून केली. भरपूर वेळ ते आळवतायत, वेगवेगळ्या प्रकारे त्याचं वर्णन करतायत, वेगवेगळ्या प्रकारे त्याला विनंती करतायत, परंतु भगवंत काहीच बोलत नाही आहेत. स्तुती करून करून भगवंताची प्रार्थना करून 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 ब्रह्मदेव दमले. आमचंही असं होतं ना की आपण म्हणतो भगवंत प्रसन्न कधी होणार काय माहिती. आम्ही किती प्रार्थना करतो पण काय भगवंत आम्हाला प्रसन्न होतच नाही. आता जिथे ब्रह्मदेवाला सुद्धा असं पडलं तर आपण काय चीज आहोत. ब्रह्मदेव थकले की आता मी काय याच्या पुढे तुझी काय प्रार्थना करू शकत नाही. माझी प्रार्थना करण्याची मर्यादा इतकीच आहे. मला आता काही बोलता येणं शक्य नाही. मी तुझ्या चरणी शरण आलो आहे असं म्हणून ते शांतपणे भगवंत त्यांना आता दिसत होता. एक चांगली गोष्ट होती की भगवंत त्यांना दिसत होता अंतःकरणामध्ये. त्यामुळे त्याने एकच काम केलं की भगवंताचे ते अर्थात मनाने जे आहेत ते भगवंताच्या चरणाशी बसले आणि म्हणाले मी आता इथे बसलेलो आहे, तूच करिता आणि करविता शरण तुला भगवंता. बास असे तरी आपल्या हिशोबात दोन छानपैकी गाण्याच्या लाईन म्हणल्या असतील आणि म्हणले आता बघ तू काय करायचं. आणि हे झाल्यावरती मात्र भगवंत जे आहेत त्यांना वाटलं की आता ब्रह्मदेवाला मदत करायलाच पाहिजे, कारण ब्रह्मदेवाची सर्व शक्ती संपलेली आहे आणि त्यामुळे आता तो थकलेला आहे आणि तो आता मला पूर्णपणे शरण हे व्हायला पाहिजे. बास हे झालं की भगवंत प्रसन्न. ब्रह्मदेवाला पण तो असाच प्रसन्न झाला आहे. बरोबर आहे. आणि ब्रह्मदेवाने स्वतः पण हे सांगितलं की मी सगळं करून थकलेलो आहे आणि तुला शरण आलेल्या भक्ताला तू कधी अंतर देत नाहीस हे मला माहिती आहे, म्हणून मी आता फक्त तुला शरणच येतोय. आणि मग ते त्याच्या चरणाशी बसले आणि त्याला शरण गेले आणि म्हणाले आता तू बघ काय करायचं मला माहीत नाही. आणि भगवंत लगेच जे आहेत त्याने विचार केला की आता खरंच माझ्या या भक्ताला मला मदत करणं जरुरी आहे, कारण खरोखर याची वाणी आणि याचं मन याचं चित्त जे आहे याची मर्यादा संपलेली आहे. आणि मग भगवंतानी अर्थात भगवंत उवाच्य असा शब्द म्हणायला हरकत नाही की मग भगवंताने आपले मुख उघडलं आणि ब्रह्मदेवाला काही उपदेश केला किंवा ब्रह्मदेवाला त्यांनी थोडंसं आपण म्हणूया की प्रोत्साहित केलं. ते म्हणाले ब्रह्मदेवा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, पण एक लक्षात ठेव की तुला तुझे प्रयत्न सोडायचे नाही हे तू लक्षात ठेव. कधीही तू प्रयत्नामध्ये कमी पडू नकोस, प्रयत्न सोडता कामा नये. हा भाग अर्थात ब्रह्मदेवाला जरी भगवंताने सांगितलं तर आम्हाला पण लागू आहे की प्रयत्न शेवटपर्यंत केला पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न आपण करायचे, बाकी त्यांची इच्छा. झाला तरी तुमची इच्छा, नाही झाला तरी तुमचीच इच्छा आहे. आमच्या इच्छेने काय होणार आहे, पण प्रयत्न करा हे भगवंताने सांगितलं. आणि ते ब्रह्मदेवाला पण म्हणतात की तू तुझा प्रयत्न सोडू नकोस आणि आळशी तर कधीच बनू नकोस, हे लक्षात ठेव. हे भगवंताने सांगितलं. आणि मी तुला जो आदेश दिला आहे ना त्या आदेशाप्रमाणे सृष्टी रचनेचा तू जरूर प्रयत्न कर आणि मी तुझ्याबरोबर आहे, माझा आशीर्वाद तुला आहे, तेव्हा तू ही गोष्ट नक्की करू शकशील हे लक्षात ठेव. आणि तू माझी तपश्चर्या तर केलीच आहेस, प्रार्थनाही केली आहेस, पण जे भागवत ज्ञान आहे जे मी तुला दिलेलं आहे सूक्ष्मपणे
याचं तू जरा आठवण कर की मी तुला काय ज्ञान सूक्ष्मपणे दिलं. या ज्ञानाचं तू अनुष्ठान कर. आणि या भागवत ज्ञानाचं जर तू अनुष्ठान करशील तर तुला अनेक गोष्टीचं ज्ञान होईल. आणि नव्हे तुला मी काय आहे हे पण थोडंफार समजेल. तुला हेही लक्षात येईल की तुझ्यामध्ये मी आहे, व्याप्त आहे तुझ्यामध्ये, हे तुला लक्षात येईल. तर हे सगळं तुला लक्षात केव्हा येईल की जेव्हा तू प्रयत्न करत राहशील तेव्हा. कारण आता माझी कृपा झालेलीच आहे, हे लक्षात ठेव. तेव्हा हे सगळं ज्ञान तुला होईल. तू संपूर्णपणे मला जाणू शकशील की मी काय आहे. पण त्याच्यासाठी तू या भागवत ज्ञानाचं जे आहे ते अनुष्ठान कर. हे अनुष्ठान केल्यावरती तुला या सगळ्या गोष्टी करता येणं शक्य होईल, हे लक्षात ठेव. तू माझ्यापासूनच निर्मिती तुझी झालेली आहे, त्यामुळे तू माझ्यापासून भिन्न नाहीस, हे लक्षात ठेव. हे लक्षात ठेवून तू कर. अर्थात हे भगवंतानी जे जे काही उपदेश केला आहे हा सगळं आपल्यालाही लागू आहे, लक्षात ठेवा. ब्रह्मदेवाला उपदेश आहे पण सगळं आपल्याला लागू आहे की आपण सुद्धा भगवंताचा अंगच आहोत, भगवंताचाच भाग आहोत ना आपण. भगवंताचा अंश आपल्यामध्ये आहेच ना. फक्त फरक असा आहे की तो अंश माझा जो आहे तो निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे, त्याची मला जाणीव नाही आहे. जेव्हा मला याची जाणीव होईल आणि मग तो जो भाग निद्रिस्त आहे तो जेव्हा मी उत्तेजित करेन किंवा जेव्हा त्याला जागृत करेन तेव्हा मलाही जाणवेल की मी भगवंत जो आहे तो माझ्यामध्ये आहेच आहे. आणि हे ब्रह्मदेवाला पण त्याने तेच सांगितलं की तुझ्यामध्ये मी आहे, तू आणि मी वेगळे नाहीच आहोत, एकच आहोत आपण. माझ्यापासूनच तो निर्मिती झाली आहे. त्याच्यासाठी तू पण भागवताचं अनुष्ठान कर, म्हणजे हे तुला स्वतःला पण लक्षात येईल की मी आणि तू वेगळे नाहीत, हे लक्षात ठेव. आणि हे करण्यासाठी तू भागवताचं अनुष्ठान कर, हे त्यांनी सांगितलं. त्याला फार महत्त्व आहे की एक जरा बघ काय झालं, एक मिनिट. हां ठीक आहे. तर ते म्हणाले की भागवताचं जर तू अनुष्ठान केलीस तर हे तुला आपोआप सगळं लक्षात येईल. तुला बऱ्याचशा गोष्टी अशाही लक्षात आल्या आहेत की जेव्हा तू माझं ध्यान केलंस किंवा माझी तपश्चर्या केलीस तेव्हा तुला बऱ्याचशा गोष्टी अशाही समजल्या आहेतच. अगोदर तुला काही दिसत नव्हतं, परंतु नंतर तुला हे दिसलं की मी माझं रूप काय आहे, मी कशा प्रकारे शयन करतोय, तू कुठून आलास, बऱ्याचशा गोष्टी तुला समजल्या आहेत. नाही तशा बाकीच्या गोष्टी पण तुला आपोआप समजल्या आहेत, हे लक्षात ठेव. फक्त तू आता भागवत ज्ञानाचं अनुष्ठान करणं जरुरी आहे. ते केलं तर तुला हे पुढचं ज्ञान आपोआप प्राप्त होणार आहे. अर्थात भगवंताने अशा प्रकारे उपदेश केल्यावरती ब्रह्मदेव जो आहे तो आनंदित झाला. ब्रह्मदेव म्हणाला की खरंच भगवंता किती माझ्यावर तू कृपा केली आहेस. भगवंत त्याला म्हणाले की अजून एक गोष्ट मी तुला सांगू इच्छितो ब्रह्मदेवा, तू आज मला प्रसन्न करण्यासाठी जे काही माझी स्तुती केली आहेस ती स्तुती फार सुंदर आहे. आणि ही जी स्तुती आहे या स्तुतीचं सुद्धा जर कोणी श्रवण केलं किंवा जर ती स्तुती जरी त्यांनी म्हणली स्तोत्र रूपाने तर त्याच्यावर पण मी नक्की प्रसन्न होईल. आता हे सगळं संस्कृतमध्ये आपल्याला माहीत आहे. हे सगळे श्लोक आहेत. संपूर्ण भागवत 18,000 श्लोकाचं आहे. ब्रह्मदेवाने जी स्तुती भगवंताची केली आहे ती पण श्लोक रूपामध्ये आहे. आणि भगवंत असं म्हणतात की तू जी माझी स्तुती केली आहेस ती फार सुंदर केली आहेस, मला फार आवडली. आणि या स्तोत्राने किंवा या श्लोकाने जरी माझी कोणी स्तुती करून जर माझं भजन केलं तर त्यालासुद्धा मी प्रसन्न होऊ शकतो. म्हणजे आवडणाऱ्या काही स्तोत्रामध्ये हेही एक आहे असा त्याचा दुसरा अर्थ झाला. तर हे त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितलं. अर्थात तो जो काही त्यांनी स्तुती केली ती अर्थात आपल्याला येत नाही, कारण ते काही विशेष प्रसिद्ध नाही आहे. प्रसिद्ध असलेले सगळे श्लोक आपण शिकतो आणि करतो, परंतु हा तसा अप्रसिद्ध असा भाग आहे त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाने भगवंताची स्तुती केली आहे.
परंतु हे आपण समजायला हरकत नाही की मराठीमध्ये असलं तरी काय हरकत आहे. ती स्तुती आपण आपल्या भाषेत करू ना. आपल्याला जी भाषा येते ती मराठी येते. आपल्याकडे जे भागवत आहे ते मराठीमधला अनुवाद आहे, संस्कृत टू मराठी. ठीक आहे, संस्कृत नाही येत मला, परंतु मराठीत तरी येत आहे ना. ती स्तुती तुम्ही कधीतरी वाचू शकता. ती स्तुती भगवंताची आपण बघून सुद्धा करू शकता, चालेल. शेवटी काय भाषा महत्त्वाची नाही आहे, महत्त्वाचा शेवटी भावच आहे. तर ही स्तुतीसुद्धा आपण केली तरी चालू शकेल. याच्यामुळे सुद्धा भगवंत नक्की प्रसन्न होऊ शकतात असं भगवंताने सांगितलं. आणि अशा प्रकारे भगवंत जे ते खूप आनंदित झाले होते आणि त्यांनी ब्रह्मदेवाला अशा प्रकारे भरपूर काही गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे ब्रह्मदेव अर्थात प्रसन्न झाले. त्यांच्या मनाला जो मळभ आला होता तो निघून गेला आणि ब्रह्मदेव ते आनंदित झाले. म्हणाले की आता मी परत एकदा त्या ज्ञानाचं थोडंसं जे आहे ते चिंतन करीन आणि त्या ज्ञानाचं मी अनुष्ठान करीन. आणि हे ज्ञान जेव्हा मी याचं चिंतन करेन तेव्हा नक्कीच बाकी सगळ्या गोष्टी आपोआप मला प्राप्त होणार आहे, ते तुम्हीच सांगितले, त्यामुळे काही प्रश्न येत नाही. आणि मग अशा प्रकारे ब्रह्मदेवाने ठरवलं की आपण त्याचं चिंतन करूया. ब्रह्मदेवाने काही लोक तयार केलेत, अर्थात अनेक लोक केलेत, परंतु 3 लोक महत्त्वाचे आहेत. भू, भुव आणि स्वहा असे 3 भाग आहेत. आणखीन महेर लोक आहे, असे काही लोक ब्रह्मदेवाने तयार केलेत. तर मनुष्य ज्या ज्या प्रकारे उपासना करतो, ज्या ज्या प्रकारे तो मनात इच्छा ठेवतो, तसा तसा त्याला त्या त्या लोकांमध्ये जाऊन राहण्याची मुभा मिळू शकते. अर्थात ती साधी गोष्ट नाही, परंतु असं आहे. भागवतात याच्या आधी पण सांगितलं, इथे पण परत तो भाग आलेला आहे थोडासा, की जर आपण खूप चांगली उपासना केली, आपला जर खूप काही चांगला अधिकार असेल, तर आपण विशिष्ट लोकांमध्ये जाऊ शकतो. त्यात महेर लोक असेल, ब्रह्मदेवाचा सत्य लोक असेल, गोलोक असेल. अर्थात गोलोक हा सर्वश्रेष्ठ लोक आहे, तो भगवंताचा आवडता लोक आहे. तिथे जाणं कठीणच आहे का, परंतु ह्या सगळ्या ठिकाणी आपण फक्त भक्तीचं तिकीट काढलं तर जाऊ शकतो. बाकी तिकीट कुठलं लागत नाही. की असं नाही की बाबा फार जास्त पैसे लागतात, काय करू, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत फ्लाईटने जायला. तिकीट आहे त्याला पैसे लागत नाहीत, आपल्या भक्तीच पाहिजे फक्त. आणि जर आपण योग्य प्रकारे जर ते सगळं केलं तर यातल्या कुठल्याही लोकांमध्ये आपल्याला पण जाता येतं. त्याच्यामध्ये त्याने असंही म्हणलं की निष्काम जर आपण कर्म केलं तर महिर लोक, तपलोक आणि जनलोक आणि सत्यलोक आणि अर्थात ब्रह्मलोक जो ब्रह्मदेव, या ठिकाणी आपण नक्कीच जाऊ शकतो. म्हणजे हा प्राप्त होतोच होतो जर तुम्ही निष्काम कर्माचरण केलं तर. अर्थात निष्काम कर्माचरण करणं हे कठीणच आहे ना. आपण किती कर्म विचार करा की दिवसभर आपण काय ना काहीतरी कर्म करतोच, मग ती घरातली असतील, बाहेरची असतील, कुठली काय असतील ती असतील, परंतु कर्म मनुष्य दिवसभर करतच असतो. मग कर्म करत असताना निष्काम कर्म आपण किती केली आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून बघा की निष्काम कर्म आपली किती झाली आहेत. ते बघितल्यावरती आपलं लक्षात येईल की निष्काम कर्म जवळपास नसतातच. आपली बरीचशी कर्म जी आहेत ती अर्थात सकामच असतात, त्याच्यामध्ये काही अपेक्षा असतेच. मग निष्काम त्यांनी म्हणलं की जर निष्काम कर्म जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला हे सगळे लोक आहेत ते प्राप्त होऊ शकतात. कुठलंही म्हणजे तुम्हाला हुकमी आहे. तुमचं जर खरोखर जर कर्माचरण जर निष्काम असेल तर तुम्ही याच्यात मनात इच्छा ठेवा की मला तपोलोकात जायचं आहे, मला ब्रह्मलोकात जायचं आहे, अशी काही तुम्ही ठरवा आणि निष्काम कर्म करत राहा. तुम्हाला यातला एखादा लोक प्राप्त होऊ शकतो. हे ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे. ब्रह्मदेव म्हणत की असं सगळं आहे आणि हे सगळे लोक मी निर्माण केलेत, पण त्याच्यासाठी निष्काम कर्माचरण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे सगळ्यात कठीण आहे. अर्थात बरोबर यातून खरंच मला सुद्धा एक गंमत वाटली की आपण खरोखर कधीतरी मजा म्हणून बघायला हरकत नाही की आपण दिवसभरात जी काय कर्म करतो सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत, त्याच्यामध्ये खरोखर किती आपली कर्म अशी असू शकतात की आपण ती निष्कामच केली, की काहीच नाही अपेक्षा, काहीच नाही, फक्त मी केलं आहे बास. अशी कर्म किती असू शकतात. कठीण भाग आहे. भगवंताने अजूनही एक आपली सोय केली आहे की भगवंत म्हणलं की हे तर कठीण आहे नो डाऊट,
परंतु निदान केलेले कर्म मला तरी अर्पण करा. हे पण भगवंताने सांगितलेलं ना की बाबा जी काय कर्म झाले भगवंता तुझ्या कृपेने झाले. जसं आपण उपासनाला म्हणतो महाराज जे काय झालं आहे सेवा ती तुमच्या कृपेने झाली, तुमच्या चरणी अर्पण केले. कारण आपण काही करतच नाही होत. करणारे भगवंत आहेत, महाराज आहेत, गुरु आहेत, हे सगळं करतात. आपण कोण करणारे? आपण तर निमित्त आहोत. मग ती गोष्ट त्यांना अर्पण करण्याला काय हरकत आहे? अर्पण करायला पाहिजे. मग अर्पण केलं तर निदान जरी असं वाटलं की मी केलं तरी पण अर्पण केल्यावर त्याचं तसं राहणार नाही. मग नाही मी केलेली असं मला वाटलंच एक क्षणभर, पण नंतर मी अर्पण केलं नाही, मी केलेलंच नाही आहे, तूच केलंस. म्हणजे थोडंफार तरी निष्काम कर्म होईल नाही का? म्हणून प्रयत्न हाही केला पाहिजे की त्याला अर्पण करण्याचा प्रयत्न करा. चांगली कर्म जेव्हा होतात तेव्हा असं आपल्याला वाटू शकतं की मी केलं. हे वाटणं शक्य आहे कारण की प्रयत्न आपणच करत असतो. देहामध्ये आपण आहोत आणि देह आपला वापरतो आणि त्याच्यासाठी आपण आपले मन, बुद्धी, शक्ती सगळा खर्च करतो. त्यामुळे हे वाटणं साहजिक आहे की माझ्याकडून मी करतो हे सगळं. परंतु तेव्हा हे जर आपण मनात आणलं की नाही हे मी करत नाही, तूच करतोयस, असं जर वाटलं तर निष्काम झालं. आणि नाही वाटू शकलं तर शेवटी अर्पण करा की असं मला वाटलं दिवसभर मी खूप काय काय केलं आहे, पण नाही ॲक्च्युली मी नाहीच केलं आहे, तूच केलंस, माझ्याकडून करून घेतलंस, तुला अर्पण करतो. असंही करायला हरकत नाही. आणि जर आपण असं करू शकलो तर सगळी कर्म जर आपण अशी करू शकलो तर मग आपल्याला हव्या त्या लोकात जाता येईल. जसं हिल स्टेशनला आम्ही ठरवतो की यावेळेस कुठे जायचं, नैनितालला जायचं का काश्मीरला जायचं का महाबळेश्वरला जायचं, आपण ठरवतो आपल्या बजेटप्रमाणे, वेळेप्रमाणे. तसं जर आपली कर्म जर निष्काम जेवढी होतील तर त्या निष्काम कर्माच्या जोरावरती आपण असं म्हणू शकू, मनात फक्त इच्छा जरी ठेवली की नाही मला महर लोकात जायचं आहे, मला तपोलोकात जायचं आहे, मला ब्रह्मलोकात जायचं आहे, तर आपण जाऊ शकतो. लक्षात ठेवा, अशी सगळी जी आहेत ही स्थानं आहेत. आणि या स्थानी गेल्यावरती आपल्याला बऱ्याच काही गोष्टीचा ज्ञान होईल आणि तिथे कुठला त्रास होणार नाही. कारण अशा स्थानामध्ये व्याधी येत नाही, काही नसतं. ही सगळी दिव्य स्थान आहेत. आणि त्याच्यासाठी अट जी आहे ती निष्काम कर्म करणं हा एक महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितलेला आहे. आणि हे सगळं ब्रह्मदेव जे आहेत ते सांगतायत की अशा प्रकारे पण आहे. आणि मैत्रेय मुनी सुद्धा जे आहेत तेही काही गोष्टी ऐकून त्यातल्या इथे विदुराला पण सांगतायत. सगळं हा एकमेकात संवादच चालू आहे. कळलं की नाही? संवादामध्येच सगळं हे ज्ञान आलेलं आहे. कोण कोणाला सांगतोय, कोण कोणाला सांगतोय, कोण काय ऐकतो, पण आपण यातला महत्त्वाचा भाग काय घ्यायचा, ज्ञान काय हे घ्यायचं. कोण कोणाला म्हणलं हा भाग बाजूला ठेवा, कारण तो लक्षात ठेवायची तितकीशी आवश्यकता नाही. पण काय ऐकलं ते महत्त्वाचं आहे, ज्ञान महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे भगवंतांनी त्यांना उपदेश केला आणि मग अनेक प्रकारचं ज्ञान त्यांना मिळत गेलं. आणि त्या ज्ञानाचा वापर करून त्यांनी अनेक प्रकारचे जीव उत्पन्न केले. अनेक प्रकारचे जीव उत्पन्न केले, पण हजारो लाखो करोडो उत्पन्न केलेत, प्रश्नच नाही आहे. त्याचं वर्णन करेल तेवढं थोडंच आहे. परंतु थोडक्यात जर आपण म्हणायचं झालं, ब्रॉडली ज्याला आपण म्हणतो की 3च भाग महत्त्वाचे आहेत. की एक म्हणजे अर्थात मनुष्य योनी आहे, दुसरी पशु पक्षी किंवा या सर्व योनी आहेत, आणि तिसरा महत्त्वाचा भाग अर्थात देवयोनी. 3च भाग महत्त्वाचे आहेत. बाकी सन्ड्री लाखो करोडो जीव आहेत, करोडो योनी आहेत. अशा तुम्ही काय काय ऐकणार आणि काय काय लक्षात ठेवणार. पण आपण 3 भागच हे लक्षात ठेवायत की ह्यामध्ये मुख्यतः 3 भाग आहेत, रजोगुण, तमोगुण आणि अर्थात सत्वगुण. तमोगुण जास्त असेल तर सगळे हे खालच्या योनीमध्ये सगळे गेलेले आहेत. आपण मध्ये आहोत जरा, रजोगुण आहेत आपल्यामध्ये, आणि अर्थात जे उच्च गुण असलेले सत्वगुण आहेत ते सगळे देवयोनीमध्ये आहेत. पण त्यांच्यात पण अनेक भाग आहेत की देवयोनीत गेले म्हणजे सगळे श्रेष्ठ झाले असं नाही आहे. देव म्हणजे काय सगळे श्रेष्ठ नाही, त्यांच्यात पण अनेक कॅटेगरी आहेत. देवांमध्ये सुद्धा गंधर्व आहेत, गंधर्वांच्या जोडीला अप्सरा आहेत, यक्ष आहेत, किन्नर आहेत, भूतपिशाचाची पण एक योनी आहेच ना. तर देवांमध्ये सुद्धा अशा अनेक कॅटेगरी आहेत की तुमचं पुण्य किती आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यात गेलात. आणि त्या त्या ठिकाणी त्याची तितकीशी तेवढी शक्ती असते मर्यादित, आणि
काही भोग पण ते मर्यादित घेत असतात. जेवढं पुण्य आहे तेवढे भोग ते मिळवत असतात. गंधर्व असतील किंवा इतर देव असतील, अप्सरा असतील, यक्ष असतील, विद्याधर आहेत, चारण आहेत, हे सगळे सुद्धा देव कॅटेगरीमध्येच येतात. आणि त्यांचं जेवढं पुण्य आहे त्याप्रमाणे ते त्या कॅटेगरीत पोचलेले आहेत. आणि तिथे जाऊन सुद्धा ते काय करतात याच्यावरती त्यांचा पुढचा प्रवास अवलंबून आहे. त्यांनाही आपल्यासारखा प्रवास आहे. पण हे सगळं जे आहे भगवंताने अशा प्रकारे निर्माण केलं. अर्थात पुढचं काम जे निर्मितीचं आहे ते ब्रह्मदेवाला त्याने सांगितलं. आणि ब्रह्मदेवाने मग ही अशी सृष्टी अनेक प्रकारची आणि करोडो जीव सुद्धा जे आहेत ते ब्रह्मदेवाने उत्पन्न केले. आणि अर्थात असे सगळे उत्पन्न केले आणि त्याच्यासाठी अनेक नियमसुद्धा बनवले. प्रत्येक गोष्टीला नियम तर पाहिजे की कोण कसं वागावं, काय करावं, काय करू नये, नियम तर पाहिजेच. ते नियमसुद्धा जे आहेत ते सर्व ब्रह्मदेवानेच तयार केले. त्याचप्रमाणे कालावधीसुद्धा कसा असावा ब्रह्मदेवाने सगळंच A to Z तयार केलं म्हणायला हरकत नाही. की सगळ्याच गोष्टी त्यांनी आखल्या, सगळ्याच गोष्टी त्यांनी तयार केल्या. आणि मग त्याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी त्यांनी तयार केल्या की काल गणना कशी करावी हे पण त्यांनी आखून दिलं. की काल गणना कशी होते, काय होते, ह्याची पण त्यांनी एक रूपरेषा आखली, ती पण माहिती आहे. अशी अनेक प्रकारच्या गोष्टी ब्रह्मदेवाने तयार केल्यात. आणि ह्याच्यातला जो काही पुढचा जो भाग आहे तो अर्थात आपल्याला आता ह्याच्यानंतरच्या अध्यायात ऐकावं लागेल. कारण या ठिकाणी आपला वेळेचा भाग जो आहे तो समाप्त होत आहे. 5:30 वाजलेले. तेव्हा आपण या ठिकाणी स्वल्पविराम घेऊया आणि याच्या पुढे की कशा प्रकारे